खासदार ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केलाय. मात्र त्यांना त्यांच्या घरातून पाठिंबा आहे का हे पाहणे महत्वाचं आहे. त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत. मकरंद राजे निंबाळकर, काय नातं ओमराजे आणि तुमचं नातं काय? ओमदादा माझे चुलत भाऊ आहेत आणि गेले 10 वर्षापासून आम्ही एकत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काम करतो. ओमराजेंनी भूमिका घेतली ठाकरेंना सोडायचं आणि एकनाथ शिंदेसोबत जायचं. या भूमिकेबद्दल त्यांनी तुमच्याशी कधी चर्चा केली का? याच्यावर तुमचं बोलणं झालं का किंवा तुम्ही त्यांना काही सांगितलं होतं का? चर्चा झाली होती आमची, परंतु मला हे काही योग्य वाटलं नाही आणि त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. मी आपलं उद्धव साहेबांवर थांबलो. चर्चा झाली त्यावेळी तुम्ही त्यांना काय कन्व्हिन्स केलं, काय सांगत होता? माझं म्हणणं होतं अजून सुद्धा आपण याच पक्षातून, महाविकास आघाडीतून किंवा इंडिया आघाडीतून आपण अजूनही खासदार या ठिकाणी होऊ शकतो. लोकांचं आपल्यावर प्रेम आहे. आपण तुम्ही दिवस रात्र लोकांसाठी झटता, त्यामुळे लोक तुम्हाला अजूनही निवडून देतील असं मी त्यांना सांगितलं. मग असं सांगितल्यानंतरही त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही किंवा त्यांनी निर्णय घेतला, काय बरं कारण होती? त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? नाही, ती कारणं तुम्ही त्यांनाच विचारली तर बरं राहतील, कारण मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. बरं, आता तुमचे बंधू गेलेले आहेत एकनाथ शिंदेसोबत. खरं तर तुम्ही नगराध्यक्षपदही भूषवलं इकडं ठाकरे सेनेकडनं एकत्र असताना. आता तुमची भूमिका काय आहे? मी उद्धव साहेबांच्या सोबत आहे. मी पक्षाचा सहसंपर्क प्रमुख आहे. 5 वर्ष शिवसेनेचा नगराध्यक्ष म्हणून या धाराशिवमध्ये मी काम पाहिलेलं आहे आणि येत्या 28 तारखेला उद्धव साहेब या ठिकाणी धाराशिवला येणार आहेत. तर त्यांच्या सभेसाठी आता आमची तयारी सुरू आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही बैठक देखील कार्यकर्त्यांची लावलेली आहे, पदाधिकाऱ्यांची लावलेली आहे. इथून पुढे आम्ही आपलं संघटना बांधण्याचं काम यापुढे चालू ठेवू. जे खासदार सोडून गेले त्यावेळी संजय राऊतांनी म्हणलं की आता ऑपरेशन तुडवा करा. आता बंधू आहेत तिकडे गेले, धर्मसंकट तुमच्या पुढे आलं. नाही, बरोबर आहे. आता शिवसैनिक आहेत, शेवटी शिवसैनिकांच्या भावना असतात. संजय राऊत साहेब वरिष्ठ नेते आहेत आमचे. शिवसेना ही खरं तर चळवळीतून निर्माण झालेली संघटना आणि पक्ष आहे. त्यामुळं शिवसैनिकांकडून ज्या अपेक्षा जनतेच्या असतात त्या खरं तर त्या व्यवस्थेच्या विरुद्ध आपण जाब विचारून आपली कामं करून घेतली पाहिजे. अशा प्रकारे शिवसैनिकांकडून लोकांच्या देखील अपेक्षा असतात. त्या पद्धतीनंच यापुढील काळात देखील आमच्याकडून काम होईल. खरं तर शिवसेनेतलं हे दुसरं बंड. पहिल्या बंडावेळी ओमराजेंनी फुटून जाणाऱ्यावर सडकून टीका केली, गद्दार, बंडखोर, निष्ठा हे केली, आमची निष्ठा ठाकरेंशी. आता ओमराजेंबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी त्याबद्दल काहीच बोलणार नाही. माझं फक्त एकच म्हणणं आहे की मी उद्धव साहेबाबरोबर राहीन. त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. मी उद्धव साहेबावर राहील. शिवसेना हा सामान्य माणसासाठी झटणारा एक पक्ष आहे आणि त्याच पद्धतीनं या पक्षाचं कार्य या जिल्ह्यामध्ये यापुढे मी चालू ठेवू. बंधू असल्यामुळं धर्मसंकट आहे तुमच्या पुढे. पुढच्या पक्षात गेले आता कसा प्रतिकार करणार त्यांचा? सत्ता आहे त्यांच्याकडे. तर आता असू द्या ना, आम्ही संघटना बांधीचं काम करू. यापुढील काळामध्ये जे पक्षप्रमुख त्या ठिकाणी आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीनं आम्ही काम करू. उद्याच्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या वेळी शिवसैनिकांची गर्दी पहिल्यासारखीच होईल? हो, निश्चित होईल. उद्धव साहेबांवरती आणि शिवसेनेवरती प्रेम करणारा नागरिक, शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्हाला खात्री आहे की ही सभा अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी होईल. उद्या जर गरज पडली तर ओमराजेंविरोधात रस्त्यावरची लढाई लढायला नंदुराजे निंबाळकर कुठेही मागे हटणार नाहीत? हो, निश्चितपणे जो पक्ष आदेश देईल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू. तर हे होते धाराशिवचे माजी नगराध्यक्ष ओमराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू नंदुराजे निंबाळकर. आपली निष्ठा ही ठाकरेंसोबत असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ओमराजेंना कन्व्हिन्स केलं पण ते कन्व्हिन्स झाले नाहीत. यापुढे गरज पडली तर त्यांच्या विरोधात रस्त्यावरचा लढाही आमचा सुरू असेल. दुसरीकडे ठाकरेंच्या दौऱ्याची तयारी सुरू आहे. आता कसा शिवसैनिक प्रतिसाद देत आहे ते पाहावं लागेल. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.